नमस्कार मंडळी. तर आज आपण अगदी घरगुती पद्धतीने नागलीचे पापड कसे बनवायचे ते बघूयात, जे की दुप्पट साईजने फुलतात. तर त्यासाठी आम्ही 5 किलो नागली घेतली होती. आता ती व्यवस्थित सुपाने आडसून घ्यायची, त्यामुळे त्यामध्ये काही कचरा असेल, काडी असेल तर ते पडून जातात. त्यानंतर आपल्याला नागली स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि 3 दिवसासाठी भिजत ठेवायची आहे. तीन पाण्याने स्वच्छ नागली धुवून घेतली की ती आपल्याला एखाद्या पातेल्यात भिजत ठेवायची आहे. नागली आपल्याला 2 दिवस पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी काढायची आहे आणि सेम प्रोसेस पुन्हा 3 पाण्याने आपल्याला ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. धुवून झाली की ती आपल्याला एखाद्या चाळणीत निथळायला ठेवायची आहे. नागलीतलं सर्व पाणी निघून गेलं की ते एखाद्या कॉटनच्या कपड्यावर आपल्याला सुकायला टाकायची आहे. नागली आपल्याला जास्त सुकवायची नाही, थोडीशी वल्ली असतानाच ती आपल्याला दळून आणायची आहे. नागली दळून आणली की ते पीठ आपल्याला एखाद्या पातेल्याला कपडा बांधून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. पीठ गाळून झालं की ते एखाद्या पातेल्यात काढून घ्यायचं. आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ, जेवढं मीठ तेवढाच पापडखार, ओवा, हिंग, पांढरे तीळ आणि जिरे घेतलेले आहेत. त्यानंतर डिंक आपल्याला थोडासा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. डिंक बारीक करून झाला की त्यानंतर आपल्याला जिरे आणि ओवाही थोडासा जाडसर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. पापडांची खिशी आम्ही चुलीवरच घेणार होतो, तर त्यासाठी पातेल्याला बूड घ्यावं लागतं, तर ते माती ओली करून बूड घेत आहेत. इकडे एका साईडला चूल पेटवून घेतली आणि त्यावर पातेलं गरम व्हायला ठेवलं. त्यामध्ये थोडंसं तेल घालून ज्या पातेल्यामध्ये आपण पीठ ठेवलं होतं ना, जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी आपल्याला पातेल्याने मोजून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा वरती ठेवायचं, ते काढून घ्यायचं, पुन्हा खिशीसाठी लागतं ना म्हणून. आम्ही पापड्या गव्हाच्या काडावरच वाळत घालणार होतो, कारण त्यावर त्या छान वाळतात म्हणून. आता इकडे पाणी उकळायला ठेवलं होतं
पाण्याला अंधन आलं की त्यामध्ये आपल्याला ते सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत। सर्वात पहिले मी ओवा आणि जिरे बारीक करून घेतले होते ना, ते टाकले। त्यानंतर पांढरे तीळ आणि एक एक करून सर्व त्यामध्ये टाकून घेतलं आणि डिंक टाकला, कारण डिंकामुळे पापड फुलतात ना, त्यामुळे। सर्व टाकून झालं की ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे। पीठ आता आपल्याला सुजीची चाळ नसते ना, त्याने चाळून त्यामध्ये टाकायचं आहे, कारण तसं केल्याने पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। सर्व पीठ टाकून झालं की ते हाताने एकसारखं पसरवून द्यायचं आणि साधारणतः आपल्याला 20 ते 25 मिनिटासाठी ही खिशी शिजवून घ्यायची आहे। साधारणतः 20 ते 25 मिनिटं आम्ही पीठ शिजवून घेतलं होतं। तर आता खिशी घेऊ। आता घोट्याने एकसारखं हलवून आपल्याला खिशी घ्यायची आहे। आपण जे पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाकून काढून घेतलं होतं ना, ते पाणी आपल्याला खिशी घेताना उपयोगी पडतं, कारण पाण्याची गरज पडली तर ते गरम पाणी वापरता येतं ना, म्हणून पाणी थोडंसं एक्स्ट्रा ठेवून मग उकळी आल्यानंतर ते काढून घ्यायचं। आता आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं। त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि मशीनला दाबून घ्यायचे। नागलीचे पापड करताना किंवा कोणत्याही उन्हाळ्याचा वाळवणीचे पदार्थ करताना त्याला तेलाचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर ते पदार्थ जास्त काळ टिकत नाहीत। आता तुम्ही बघू शकता की आम्ही किती सारे पापड केले आहेत आणि कलरही छान आला आहे। आता अचानक पावसाचं वातावरण झालं होतं दुपारी, त्यामुळे पापड लवकर काढून घ्यावे लागले, परंतु छान वाळले होते आणि दुसऱ्या दिवशीही आम्ही त्यांना वाळवणार होतो, त्यामुळे मग काढून घेतले। दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 ते 3 तासात कडक उन्हात आम्ही ते पापड वाळवून घेतले आणि आता तुम्हाला तळून दाखवते की आपले पापड कसे झाले आहेत ते। तुम्ही बघू शकता की तेलात साधारणतः दुप्पट साईजने ते फुलत आहेत। तर कशी वाटली आपली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत।